अरे आंबेडकरी जलसा म्हणजे प्रबोधनातून परिवर्तन घडवणारं एक लोकनाट्यच आहे. मग या लोकनाट्याची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात? अरे कशी म्हणजे बाबासाहेबांना वंदन करून. हो, कारण बाबासाहेबांना वंदन केल्याशिवाय माणसाचा स्वाभिमान जागृत होत नाही आणि माणसाला माणुसकीही प्राप्त होत नाही. भीमराया तुझे गीत गाता, भीमराया तुझे गीत गाता, कंठ माझा सुकणार नाही. दिले नवजीवन तूच आम्हाला, आणि कर्तव्याला मी चुकणार नाही. भीमाईच्या भीमाईच्या तोच नंदना, रामजीच्या तोच नंदना. वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. जातीयतेच्या ज्वालामधुनी, जातीयतेच्या ज्वालामधुनी, काढिले वरती काळामधुनी, काढिले वरती काळामधुनी, काढिले वरती काळामधुनी. जातीयतेच्या ज्वालामधुनी, काढिले वरती गाळामधुनी, काढिले वरती गाळामधुनी. चिखलामधल्या कमळाच्या फुला, चिखलामधल्या कमळाच्या फुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. जातीवादी विटाळमानी, जातीवादी विटाळमानी, विलास केला भीमरावानी, विलास केला भीमरावानी, विलास केला भीमरावानी. जातीवादी विटाळमानी, विलास केला भीमरावानी, विलास केला भीमरावानी. उद्धारी द्या आमच्या घरकुला, उद्धारी द्या आमच्या घरकुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. शाहीर, तुम्ही अगदी सुंदर वंदन गीत गायलं बरं का. या गीतामुळं मला बाबासाहेबांबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता झाली हो. शाहीर, बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून एवढा अपमान सहन करून कसे शिकले असतील हो? होय शाहीर, सांगा ना आम्हाला. अरे, महात्मा फुले प्रमाणेच बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्व पडले होते, परंतु इथल्या जातीवादी व्यवस्थेने त्यांना वर्गात बसू दिले नाही. वर्गाच्या बाहेर ते बसले, पण जिद्दीने शिकले. त्यांनी शिक्षणासाठी सर्व काही सोडलं, पण शिक्षण मात्र सोडले नाही. शिक्षणाच्या अभावामुळे माणूस गुलाम होतो याची जाणीव सर्वप्रथम बाबासाहेबांना झाली होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सरकारने शिक्षण हे प्रत्येकाला सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे, ही सर्वप्रथम मागणी करणारे बाबासाहेबच होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. एवढ्यावरच बाबासाहेब थांबले नाहीत, तर त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेच्या मार्फत मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय उभारले. विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक आणि या देशाचे नेते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचे मानदंड
अखिल भारतीय समाजासमोर निर्माण केले. बाबासाहेबांनी शिक्षणाविषयी एवढे महान कार्य केले, पण एवढं सगळं बाबासाहेबांनी केलं म्हटल्यावर त्यांचं 14 सैन्य असेल बाबा, आणि मोठे अस्त्रही असतील. अरे हेच तर नवल आहे. हे सगळं कार्य बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न साठवता फक्त आणि फक्त लेखणीच्या जोरावर केलंय. काय फक्त लेखणीच्या जोरावर? हो, लेखणीच्या जोरावर. आणि या लेखणीचं वर्णन महाकवी वामनदादा कर्डक अत्यंत देखण्या शब्दात करतात. ते करते हो शाहीर. जगातली देखणी, जगातली देखणी, बाई जगातली देखणी ग बाई मी भीमाची, बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. गैरांच्या लेखण्या निस्ती दिसायला लेखण्या, निस्ती दिसायला लेखण्या, निस्ती दिसायला लेखण्या. गैरांच्या लेखण्या निस्ती दिसायला लेखण्या. काळपणाच्या काळ्या साऱ्या निगबाई भीमाची, भीमाची लेखणी गबाई भीमाची, भीमाची लेखणी गबाई भीमाची लेखणी. अरे वा शाहीर, बाबासाहेबांनी लेखणीच्या जोरावर एवढं मोठं परिवर्तन होते, म्हणूनच त्यांनी समाजात शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं असेल. हो, नुसतंच पटवून सांगितलं नाही तर 20 जुलै 1942 रोजी नागपूरमध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांना मोलाचा उपदेशही केला होता. कोणता उपदेश हो शाहीर? तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशाला चारीला मुकावं. तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशाला चारीला मुकावं. असं सभेमधी, असं सभेमधी भाषण व माय विमान केलं, मग नाही केलं भलं व माय विमान केलं. त्या दिल्लीचं दालन फुलं व माय विमान केलं. नवे परिवर्तन करून गेला असा हा 32 डिग्री माला, नवे परिवर्तन करून गेला असा हा 32 डिग्री माला. मेरिट वरती समाज आणला, मेरिट वरती समाज आणला आमच्या पदवीला. असं शिकवलं, असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरांनी, असं शिकवलं, असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसरांनी, असं शिकवलं, शिकवलं आंबेडकर प्रोफेसरांना. शाहीर, बाबासाहेबांनी आपली मुलं शिकावी म्हणून किती मोलाचा उपदेश केला आहे हो. हा उपदेश स्त्रियांनी पाळला का? त्यांची मुलं शिकली का? आणि बाबासाहेबांचे उपकार खरोखर त्या मानतात का? हो मानतात. अरे माझी आई मला नेहमी म्हणत असते, काय म्हणत असते हो शाहीर? सुट बुट कोट खाले आहे टिक चाले. बोट गाले आहे पीत चाले. त्याच्या खिशाले दोन दोन पेन, त्याच्या खिशाले दोन दोन पेन. अगबाई मवा, अगबाई मवा. पोरगा साहेब झाला आणि मामा साहेबांचा बाई मवा. पोरगा साहेब झाला आहे बाबा साहेबांचा देन. तुले काय सांगू बाई होती अंगठ्याले शाई, तुले काय सांगू बाई होती अंगठ्याले शाई. त्यानं साऱ्यांना शिकवलं लिहून, त्यानं साऱ्यांना शिकवलं लिहून. अगं बाई मवा, अगं बाई मवा. पोरगा साहेब झाला आहे बाबा साहेबांचं देन. बाई मवा. पोरगा साहेब झाला आहे बाबा साहेबांचं देन. आहे बाबा साहेबांचं देन, आहे बाबा साहेबांचं देन. अरे शेतीवाडी बंगला गाडी भीमाची कमाई, शेतीवाडी बंगला गाडी भीमाची कमाई. भीमाच्या कामाचं सारं आमचं काही नाही, भीमाच्या कामाचं सारं आमचं काही नाही. से फिरू बाई उपकार
उपकार भीमाचे मी कसे फेडू बाई सांगे सुकला लगाण्याच्या रूपानं सांगे सुकला लगाण्याच्या रूपानं अगं बाई मवा अगं बाई मवा पोरगा साहेब झाला लागे बाबा साहेबांचा देण आई मवा पोरगा साहेब झाला आई बाबा साहेबांचा देण आहे बाबा साहेबांचा देण आहे बाबा साहेबांचा देण शाहीर, शिक्षणामुळे जर एवढं मोठं परिवर्तन होत असेल तर सरकारने सरकारी शाळा का बंद केल्या आहेत हो? सरकारी शाळाच बंद केल्यात तर परिवर्तन कसं होणार? ती खरं आहे तुमचं. अहो शिक्षणाशिवाय परिवर्तन हे शक्यच नाही. आता कुठं हा आंबेडकरी जलसा तुमच्या लक्षात आलाय बरं का. बरं शाहीर, जाता जाता मी तुम्हाला एक सवाल करतो, द्या बरं जबाब. अरे करा की शाहीर. अहो बालपणातच अभ्यासाचा आनंद वाटे, अहो बालपणातच अभ्यासाचा आनंद वाटे, शाळेसाठी प्रवेश मिळविला केव्हा आणि कुठे, शाळेसाठी प्रवेश मिळविला केव्हा आणि कुठे. हे साईराम आधार, हे साईराम आधार, शाहीर, तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न केलाय पण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, ऐका. साताऱ्याच्या प्रताप सिंग त्या हायस्कूलला जाणं, साताऱ्याच्या प्रताप सिंग त्या हायस्कूलला जाणं, प्रवेश घेतलेला 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन, प्रवेश घेतलेला 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन. हे साईराम आधार, हे साईराम आधार, शाहीर, तुमचा अभ्यास छान दिसतो बरं मी एक सवाल करतो, द्या बरं जवाब. दलितांमधला बीबा पहिला मॅट्रिक हो झाला, दलितांमधला बीबा पहिला मॅट्रिक हो झाला, भीमरावांचा पहिला सत्कार सांगा कुणी केला, भीमरावांचा पहिला सत्कार सांगा कुणी केला. हे साईराम आधार, हे साईराम आधार, शाहीर, अहो द्या की जवाब. अहो मला कुठे जबाब येते, तुम्हीच द्या. अरे याच्यासाठी शिक्षण गरजेचं आहे बाबा, ऐका. लाडक्या भीमाच्या प्रेमापोटी धावून ते आले, लाडक्या भीमाच्या प्रेमापोटी धावून ते आले, सत्कार करताना केळुसकर गुरुजी आनंदून गेले, सत्कार करताना केळुसकर गुरुजी आनंदून गेले. हे साईराम आधार, हे साईराम आधार, गुलामगिरीचे जातीयतेचे तोडले बंधन, गुलामगिरीचे जातीयतेचे तोडले बंधन, महामानवा तुला हे कोटी कोटी वंदन, महामानवा तुला हे कोटी कोटी वंदन. हे जय भीम जय भीम जय, हे जय भीम जय भीम जय, जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय. शेवटी या जलसाचा उद्देश एवढाच आहे की शिक्षणाशिवाय परिवर्तन हे शक्य नाही. धन्यवाद. जय भीम.